ओके प्रेझेंटेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। ओके ग्रुप यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल सब्जेक्ट शिकवत आहे। माझं नाव अमित अवधूत कदम। आज मी तुम्हाला आजच्या प्रॅक्टिकलमध्ये बेल कनेक्शनची माहिती देणार आहे। बेल कनेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे, बेलचा उपयोग कशासाठी करायचा आहे त्याच्या प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर बेल हा एक इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स घटक आहे। पहिल्या काळामध्ये इलेक्ट्रिक बेल होत्या, पण आता इलेक्ट्रॉनिक्स बेलसुद्धा जास्त प्रमाणात वापरल्या जातात। तर ह्या बेलचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे ह्याच्या प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला समजावून सांगत आहे। तर ही जी घटक तुम्हाला इथे दिसते ते बेलचं कवर मी ओपन करतोय। बेलचं कवर ओपन केल्यावरती या बेलमध्ये तुम्हाला एक कॉईल दिसणार आहे। ह्या कॉईलला आपण 230 व्होल्टचा सप्लाय देणार आहोत। ह्या 230 व्होल्टचा कॉईलला सप्लाय दिल्यावरती त्यामध्ये एक चुंबकीय क्षेत्र तयार होतं। त्या चुंबकीय क्षेत्राच्या जोरावर हा आतमध्ये बसवलेला आर्मेचर काय होतो, हलतो, म्हणजे मागे पुढे सरकतो। आणि तो मागे पुढे सरकल्यावर या बाजूच्या दोन्ही प्लेट्सना काय दिलेलं आहे, ज्या दोन्ही प्लेट्सला आदळतात या प्लेट्स वाजतात त्यावेळेला आपल्याला दिसून येतं की बेलचा आवाज येतो। तर अशा पद्धतीने ही बेल कार्य करत असते। हिला इलेक्ट्रॉनिक्स बेल न म्हणता हिला इलेक्ट्रिकल बेल म्हटलं जातं। हिचा वापर आपल्या घरामध्ये केला जातो। बाहेरून येणारा व्यक्ती ज्यावेळेला घरामध्ये आतमध्ये यायचं असतं त्यावेळेला तो काय करतो, तो सर्वप्रथम बेल वाजवतो। बेल वाजतात आपल्याला सूचना मिळते की दरवाजावर कोणतरी आलेलं आहे, आपण दरवाजा उघडतो। त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये बेलचा वापर करत असतो। तर या बेलचं कनेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे, या बेलला पॅरलल सर्किटमध्ये जोडायची आहे, एवढं लक्षात ठेवा। बेलला फेज न्यूट्रल वायरचा आपल्याला स्वतंत्रपणे सप्लाय द्यायचा आहे। हे बेलचं कवर मी ज्या पद्धतीने ओपन केलं होतं त्याच पद्धतीने ते परत एकदा फिट करतोय। हे बेलला कवर फिट झालेला आहे। या बेलला चालू करण्यासाठी जो स्विच वापरतो आपण त्याला आपण बेल पुश स्विच असं म्हणतो। या बेल पुश स्विचला कसा ओळखायचा, तर सर्वप्रथम इथे तुम्हाला बेलचा सिम्बॉल मिळतो आहे। तर या बेलच्या सिम्बॉलवरून तुम्ही त्याला समजू शकता की बेल पुश स्विच आहे। याला तुम्ही जोपर्यंत प्रेस करून ठेवला आहे तोपर्यंत सप्लाय पुढे जाणार आहे। जर तुम्ही याला प्रेस सोडला तर सप्लाय पुढे जाणं काय होणार आहे, बंद होणार आहे। म्हणजे जोपर्यंत प्रेस करून ठेवला आहे तोपर्यंतच हा स्विच चालू राहणार आहे, नाहीतर तो अन्यथा बंद असणार आहे। कारण याची बनावटच तशी केलेली असते की बेलला आपण चालू करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ सप्लाय देऊ शकत नाही। तर तिला कमी वेळापुरता सप्लाय द्यायचा आहे आणि तिला फक्त टिंगटॉंग करण्यापुरतीच वाजवायची आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बेलला एकदम कमी वेळासाठी सप्लाय देण्यासाठी बेल पुश स्विचची रचना तशी केलेली असते। हा दिसायला सेम वन वे स्विच सारखाच आहे, मात्र याच्यावर जो बेलचा सिम्बॉल आहे त्यामुळे आपण त्याला बेल पुश स्विच असं म्हणतो। त्याच्यानंतर याला बॅक साईडला 2 टर्मिनल्स आहेत। एक इनकमिंग टर्मिनल जो आहे तो फेज वायर इनकमिंग वायर आपल्याला जोडायची आहे, आणि जो दुसरा टर्मिनल आहे तो आउटगोईंग टर्मिनल आहे, ज्याच्यातून आपल्याला आउटगोईंग वायर बेलला पाठवायची आहे। तर मी कनेक्शन एकदम सोप्या पद्धतीने कसं केलं आहे बघा। सर्वप्रथम जी फेज वायर आहे ती तुम्ही इनकमिंग टर्मिनलला देणार आहात। मी ही फेज वायर या टुपिनद्वारे घेतलेली आहे आणि टुपिनद्वारे आलेली फेज वायर इनकमिंग टर्मिनलला दिलेली आहे, तिथून बेलला फेज वायर पाठवलेली आहे। म्हणजे बेलच्या सिरीज सर्किटमध्ये तुम्हाला स्विचला जोडायचा आहे, आणि जी न्यूट्रल वायर आहे ती बेलला तुम्हाला डायरेक्ट पाठवायची आहे। तर अशा पद्धतीने जे कनेक्शन केलेलं आहे ते कनेक्शन आपण स्टार्ट करतोय, व्यवस्थित चालू झालं आहे की नाही आपण चेक करतोय। आता त्यासाठी मी ही जी पिन आहे पॅरलल बोर्डमध्ये कनेक्ट करतोय, आणि पॅरलल बोर्डमध्ये कनेक्ट करून हा स्विच ऑन केलेला आहे। स्विच ऑन करताच या बेल पुश स्विचच्या इनकमिंग टर्मिनलला करंट आलेला आहे। इथे करंट आलेला तुम्हाला दिसतोय। पिन इथे उलटी कनेक्ट झालेली आहे त्यामुळे कनेक्ट झालेला नाही आहे। तर बघा इथे आपल्याला फेज वायरला करंट आलेला दिसतोय। हा टेस्टर पेटलेला आहे, पण वरच्या टर्मिनलला सप्लाय नाही आहे। ज्यावेळेला तुम्ही स्विच प्रेस कराल त्यावेळेला तो सप्लाय वरच्या टर्मिनलला आणि बेलसुद्धा वाजणार आहे। तर अशा पद्धतीने हे बेलचं कनेक्शन मी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये दाखवलेलं आहे। आपल्या घरामध्ये घराचा जो मधला स्पेस, ज्या बेलची जागा अशा पद्धतीने ठरवायची की घराच्या सर्व रूममध्ये तिचा आवाज व्यवस्थित जाईल, त्यासाठी बेलला आपल्या घराची शक्यता मध्यभागी बसवायची आहे। तर अशा बेलचा उपयोग घराच्या बाहेर कोणी व्यक्ती आलेला आहे ही सूचना देण्यासाठी आपल्याला या बेलचा वापर करायचा आहे। ज्याच्यामध्ये बेल घराच्या आतमध्ये जोडलेली असते, तर बेल पुश स्विच घराच्या बाहेर बसवलेला असतो। बाहेरील व्यक्ती बेल पुश स्विचला ऑन करतात, बेल वाजते आणि आपल्याला समजते की घराच्या बाहेर कोणीतरी आलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे बेलचं कनेक्शन तुम्हाला करायचं आहे। ह्या कनेक्शन्सप्रमाणे व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि परत एकदा कनेक्शन करून टाका। जरी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, आणि जर चॅनलमध्ये आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि नवीन नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्यू।